बॅक टू माय चॅनल. तर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करते आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी पोस्ट करते आहे, कारण की बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यामुळे मला करणं झालं नाही आणि माझं बाळ पण छोटं आहे त्यामुळे पण होत नव्हतं. पण आता मी इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करत जाईल आणि तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडले तर कमेंट्स करा, शेअर्स करा, लाईक करा अँड अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मी सध्या आलेली आहे भारतामध्ये. जस्ट काल रात्री 12-1 वाजता मी इथे भारतामध्ये पोहोचले आणि आज सकाळी लगेचच मी असं छान असं तयार होऊन लग्नाला आलेली आहे. लग्न होतं माझ्या मावस नंदेचं. तुम्ही या व्हिडिओमध्ये सगळं फोटोज वगैरे बघालच. नवरदेव नवरीचे कसे आहेत, नवरदेव नवरी वगैरे. आणि आता लग्न होतं अंबाजोगाईला आणि आता इथे आहे योगेश्वरी देवीचं मंदिर. जागृत देवस्थान आहे हे आणि आम्ही आता तिथे जाणार आहोत. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ते मंदिर देखील बघायला भेटेल आणि त्या मंदिराविषयी असणारी माहिती देखील मी या व्हिडिओमध्ये पूर्ण देईन तुम्हाला. विधानसभा मतदारसंघाचे लाडके माजी आमदार पृथ्वीराज साहेब यांची उपस्थिती आज आहे. बघू शकता आता लग्न लागलेलं आहे, झालेलं आहे. आजचं जेवण वगैरे पण झालं आहे. मस्त छान असं जेवण होतं, पंगत वगैरे होती. आणि आम्ही आलेलो आहोत योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये. हे एक बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे असलेलं जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ आहे, उपशक्तिपीठे असे भरपूर आहेत, पण हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचं मंदिर हे साक्षात पार्वती देवीचं शक्तिपीठ आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. हे कोकणस्थ इथे योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी सर्व स्तरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी येत असतात आणि हे योगेश्वरी देवी कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. या मंदिराची स्थापना ही हेमाडपंथी असून इथे स्थापत्यशैलीचं दर्शन घडतं. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता हे याचं बांधकाम कसं आहे ते. योगेश्वरी देवीची अशी एक कथा आहे की दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने कुमारिकेचे रूप धारण करून येथे वास्तव्य केले आणि त्यानंतर त्याचा वध करण्यात आला, अशी एक आख्यायिका आहे. योगेश्वरी देवीविषयी अजून एक आख्यायिका अशी आहे की परळी वैजनाथ येथील वैजनाथ प्रभू वैजनाथ म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगापैकी महादेवाचं मंदिर, तर त्यांच्याशी योगेश्वरी देवीचा विवाह निश्चित झाला होता आणि सर्व तयारी झाली होती, मंडप सजला होता. पण काही कारणाने मुहूर्त टळून गेला आणि मुहूर्त टळल्यामुळे त्यांचं लग्न झालं नाही. त्यामुळे देवी ही कुमारिकाच राहिली, अशी एक आख्यायिका आहे.